गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज झालं असं की काका काय कामाला आले नव्हते. मग पप्पा आणि दादा बाहेर काम होतं तिकडे गेलते. मग काय घरची सगळी कामं आपल्याकडे होती. मग काय उगाच टाईमपास नको म्हटलं आणि सुरुवात केली. घरात कोण नव्हतं. मग भांडी असताना कंटाळ येतोय म्हटलं एकतर मी गाणं ऐकत असतो, नाहीतर गाणं मोठमोठ्यानं म्हणत असतो. तेवढाच आपला टाईमपास आणि कसं कामात कंटाळ पण येत नाही. तसं आता या कामाची सवय झाली मला, कंटाळा काही येत नाही. पण ते गाणं ऐकायची सवय एक आहेच की. व्यवस्थित असं कुठलंच गाणं येत नाही, म्हणजे पूर्ण असं सगळे अर्धीच तुटकी मुटकी. मग येईल तसं म्हणायचं आणि आपला वेळ घालवायचा. आणि एकटं गाणं म्हणत असण्याचा फायदा हा की आपल्याला जज कोण करत नाही की बाबा तुझं हेचं चुकलंय, हे चुकलंय, असं झालं. येईल तसं म्हणायचं आणि आपला टाईमपास करायचा. मग काय, आपण रील बघून बघून सवय झाली आपल्याला. त्यातलाच एक छोटासा प्रयत्न. किचन मधलं सगळं आवरून घेतल्यानंतर मग म्हटलं आज रिकाम आहे, तिकडं काय काम पण नाही आहे. म्हटलं चपाती करूया आज. अजूनपर्यंत पण करत होतो, पण कसं पप्पा सगळं मळून द्यायचं काम करत होते, फक्त आपण देऊन लाटायचं. पण आज कसं सगळं आपणच करायला लागणार आहे, मळून घेण्यापासून ते भाजून घेण्यापर्यंत. तेवढ्यात आमचा दादा आला. काय आवाज आलाय म्हणून बघायला लागलाय नेमकं काय करतोय हो. अजूनपर्यंत कधीच करत नव्हतो आणि आज अचानक सगळंच हा करायला म्हटल्यावर त्याला बी जरा डाऊट आला माझ्यावर. म्हटला त्याला पप्पांच्या हाताचं खाऊन सवय झाली आता, आणि हे आता कसं काय करतोय काय मी त्याला. पप्पांना चपाती करून सरप्राईज द्यायचं म्हणून केलतो, पण काय करणार, पप्पा आले लगेच. आतला म्हटलं लवकरात लवकर आवरून घेऊया, जेणेकरून वाटेल की अर्धं जर काम केलं आहे बाबा हा. इतकंच काम आवरायला कधी वेळ निघून गेला कळालंच नाही. मग म्हटलं आता उगाच टाईम वेस्ट करायला नको, पटकन आपलं काम चालू करू, जेणेकरून पप्पांना वाटेल की बाबा बऱ्यापैकी काम यानं केलेलं आहे. पटापट पीठ मळून गोळे करायला घेतलो. मग म्हटलं गोळे झाल्या झाल्या लगेच भाजायला चालू करू. तेवढ्यात पप्पांचा आवाज येत होता मला. दादाने जाऊन पप्पांना सांगितलेलं. मग काय पप्पा डायरेक्ट किचनमध्ये झाले बघायला नेमकं काय करायला या. पप्पा बी खुश. आमचं पप्पा म्हणजे सगळ्यात ऑलराऊंडरच आहेत. हे असं कर ते तसं कर मग सांगून गेले मला. आलोच म्हटले 2 मिनिटात. मग बरं झालं मी म्हटलं पप्पा आले तेवढ्यात आपण पटकन होऊन जाईल, वेळ पण लागणार नाही. आल्या आल्या लगेच पप्पांनी जागेवर जाऊन आपलं काम चालू केलं. मी पण आपलं लगेच काम चालू केलं. पटापट लाटून दिल्या आता चपात्या की तिकडं पप्पा पटकन भाजायला सुरू करतात. म्हटलं तसं इकडं वेळ पण सरत होती. लवकरात लवकर करून जेवून मग दुपारनंतर कामाला पण सुरुवात करायची होती. रोजच्यासारख्या चपात्या गोल काहीत नव्हत्या, पण भाजल्या की फुगा लागलेल्या. मग पप्पा म्हणाले वाह, काहीतरी वेगळं केलंस ना याच्यात, चांगलं मळायलाच वाटतं. मग जरासं बरं वाटलं. खरं काय झालेलं काय माहीत, आकार मात्र वेगवेगळा चालतात चपात्यांचा. ती एक बी धड आली नाही. मग म्हटलं लास्टवाली तरी व्यवस्थित करूया, जेणेकरून ती एकतर गोल होईल.
जर जसं चपाती फुगालत्या तर तसं पप्पा वा छान छान म्हणाले. चपात्या एकदा झाल्या, थोडीफार भांडी ती पण घासून घ्यावं आणि नंतर झालं तर मग मलाच घासायला लागणार. म्हटलं हातात आवरून टाकूया आणि म्हटलं किचन सगळं व्यवस्थित स्वच्छ करून ठेव. जेवणानंतर मग ह्याला पेंटिंग करायचं काम आपल्याकडं होतं. मग काय लगेच चालू केलं आपण बी काम. दोन्ही टुपायला कलर काम करायचं होतं. मग वेळ घालवायला नको म्हटलं आणि लवकर काम चालू केलं. एका टिपायला पूर्ण कलर देऊन झाल्यानंतर म्हटलं दुसरा पण आहे त्याला पण घ्यावं लवकरात लवकर. ह्या ठेवला साईडला, मग त्याला आणलं, मग चालू केलं त्याला पण कलर त्याला. दोन्ही टिपायला कलर देऊन झाल्यानंतर लास्टचं म्हटलं जरा असं व्यवस्थित चारी बाजून व्हिडिओ काढून बघूया. हां व्यवस्थित झालं की तेवढ्याच म्हटलं इकडं आपला दादा काम करालता चौकटीचं आणि पप्पा इकडे टर्निंग करालते. तिघंजण आपापल्या कामात होतो. मग माझं काम आवरलेलं पूर्णपणे. मग म्हणला मला लगेच रिकाम बघून पप्पाने दुसरं काम दिलं. तेवढ्यात इकडं आपल्याबरोबर काढ झालं. मग काय दिलेलं काम तसंच कसं तरी पूर्ण केलं आणि मग रिकामा झालो एकदा. आज आपल्याकडं नुसता पेंटिंगचीच कामं होती. जखमीवर हळद लावून मग कामावरून सुट्टी घेतली. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.